बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी तसंच गर्भपात करणाऱ्या टोळीतील चौघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली। परिते इथल्या भोगावती साखर कारखान्याजवळील एका घरात छापा टाकून केलेल्या या कारवाईत सोनोग्राफी मशीन तसंच औषधांचा साठा असा सुमारे 9,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह आरोग्य विभागानं संयुक्तरित्या ही कारवाई केली। करवीर तालुक्यातील परिते इथल्या भोगावती साखर कारखान्याजवळील एका घरामध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी तसंच गर्भपात केला जात होता। हा प्रकार अनिल टिपुगडे यानं त्याच्या साथीदाराच्या मदतीनं सुरू केला होता। याबाबतची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या पथकासह आरोग्य विभागातील डॉक्टर आणि अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री या ठिकाणी जाऊन संबंधित अनिल टिपुगडे यांच्याशी संपर्क साधला। एका गर्भवती महिलेची गर्भलिंग निदान चाचणी करावयाची आहे असं सांगून बनावट गिऱ्हाईक तयार करण्यात आलं। त्यानंतर अनिल टिपुगडे यांच्यासह त्याच्या साथीदारांनी बनावट गिऱ्हाईक म्हणून पाठवलेल्या महिलेला भोगावती साखर कारखान्याजवळील एका घरातील खोलीत नेलं। त्यांनी त्या महिलेची गर्भलिंग निदान चाचणी सुरू केली असतानाच पोलीस आणि आरोग्य विभागानं या ठिकाणी छापा कारवाई केली। या ठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करणारा मूळचा राधानगरी तालुक्यातील दडपेवाडी शिरगाव इथला आणि सध्या भोगावती साखर कारखान्याजवळ राहणाऱ्या अनिल प्रकाश टिपुगडे, राधानगरी तालुक्यातील शिरसे इथले महेश सुबराव पाटील, सुनील प्रकाश पाटील आणि परिते इथला श्रीमंत तानाजी पाटील या चौघांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून एक सोनोग्राफी मशीन आणि गर्भपातासाठी लागणारी औषधं असा सुमारे 9,81,150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील कारवाईसाठी अटक केलेल्या चौघांना करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार अंजली केसरकर, निकिता ठोंबरे, प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, सतीश सूर्यवंशी यांच्यासह आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मृणालिनी पाटील फाळके, डॉक्टर उत्तम मदने, डॉक्टर धनंजय पाटील, PCPNDT कायदा सल्लागार ॲडव्होकेट गौरी पाटील, सामाजिक कार्यकर्ते किरण गवळी आणि गीता हसूरकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता।